ची जी माप आहे, लेंथ आहे 105 सेंटीमीटर, त्याच्यानंतर हिप आहे 96 सेंटीमीटर, बॉटम आहे 50 सेंटीमीटर. आता आपल्याला ड्राफ्टिंग करायची आहे. तर ड्राफ्टिंग करताना आता याची जी उंची आहे ती किती आहे आपली 105 सेंटीमीटर. पहिल्यांदा इथे 5 सेंटीमीटर अंतर, 5 ते 7 सेंटीमीटर अंतर आधी सोडून द्यायचं वरती केसिंगसाठी. त्याच्यानंतर खाली उंची घ्यायची आहे. आता उंची जेवढी आहे तेवढी घ्यायची 105 सेंटीमीटर. त्यानंतर 0 ते 2 किती येतं? हिपचा तिसरा भाग. 96 हिप आहे तर तिसरा भाग किती येणार आहे? 32. इथे 32 सेंटीमीटर अंतर. त्यानंतर इथे देखील आपण काय करतो? हिपचा तिसरा भाग हे इथे मार्किंग करायचं आहे. त्यानंतर इथे या लाईन्स, ही कुठली लाईन आहे? सेट लाईन. सेट लाईन मारून घ्यायची आहे. इथून किती सेंटीमीटर? सीटचा 12वा भाग वजा 1 सेंटीमीटर. 12वा भाग किती येतो? किती येतो? त्याच्यातून किती वजा करायचे? म्हणजे किती राहिले? तेवढी मार्किंग इथे करायची आहे. त्यानंतर इथे ही काटकोनात सरळ रेषा घ्यायची. काटकोनात सरळ रेषा करते ना 90 अंशाच्या कोणामध्ये, इथून सरळ आणि इथून सरळ. त्यानंतर इकडे बॉटमचा कितवा भाग घ्यायचा आहे? दुसरा. बॉटम किती आहे? 50 ना. त्याचा दुसरा भाग 25. तुझं म्हणणं बरोबर आहे. इथे 25च येणार ना, कारण आपण निम्मे घेणार आहोत, ती 25च येणार आहे. त्याच्यानंतर इथून किती सेंटीमीटर खाली घ्यायचंय? 3 सेंटीमीटर. कशासाठी? पॉकेट जे ओपनिंग ठेवणार आहे आपण, ती ओपनिंगची मार्किंग इथे येणार आहे, म्हणून इथे 3 सेंटीमीटर खाली घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे ओपनिंग किती घ्यायची आहे? हिपचा 6वा भाग किती येतो? ते 16 सेंटीमीटर वर मार्किंग करायची. हे कसली आहे? पॉकेट ओपनिंगची मार्किंग आहे. त्यानंतर इथलं जे अंतर आहे ते हिपचा कितवा भाग येतो? किती येतो? इथे एवढं. इथून किती? 1.5 ते 2 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर असं अंतर घेऊन इथे काय द्यायचं आपल्याला? हा शेप आहे. आपण जांघवळण्याचा आकार किंवा बॉडी राईज शेप म्हणतो ना, तो आहे तो. त्यानंतर हा जो आकार आहे हा असा ठेवू. हे बघा, आता हा सिंपल पायजमा आहे, त्यामुळे याला नी लेंथ घेतली नाही तरी चालते, कारण साधा सिंपल असतो, नाडी असते वरच्या बाजूला, त्यामुळे हा सरळ येतो. हा झाला पुढचा भाग, बरोबर ना. आता मागचा भाग करताना आपण काय करणार आहोत? इथून किती घ्यायचं? 16वा भाग ना. हिपचा 16वा भाग किती येतो? तेवढं अंतर पुढे घ्यायचं आहे आणि इथून ही सरळ रेषा. त्यानंतर इथे बॉटमला किती सेंटीमीटर वाढवायचं आहे? 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर वर मार्किंग करायची आहे. आणि ज्या पद्धतीने आपण हा शेप दिला होता, आता पहिले इथे थोडासा सरळ आकारामध्ये इथे पहिले आपण रेष मारू, कारण पट्टी आपली इथे बसत नाहीये ना, म्हणून. आणि इथून हे पुन्हा हे बघा, हे सेट करायचं आहे. याला काय म्हणतो आपण? लेग शेपर. आणि तो आकार इथे द्यायचा आहे. हा आकार दिल्यानंतर इथून साधारण 2 सेंटीमीटर खाली अंतर घ्यायचं असतं. 1.5 ते 2 सेंटीमीटर अंतर खाली मार्किंग करायची असते. आणि मागच्या भागाचा आता आकार देताना, आता हा नाडी पायजमा आहे, त्यामुळे त्याची जी लांबी आहे लूज असल्यामुळे त्याला इथूनच ही क्रॉसिंग घ्यायची आहे, ही लाईन. इथे पण किती घेतो आपण अंतर? ते हिपचा 12वा भाग, तेवढंच अंतर इथे घ्यायचं आहे. आणि इथून हा शेप त्याला असा द्यायचा. ही फ्रंट साइड आहे, ही बॅक साइड आहे. आता या ठिकाणी 5 सेंटीमीटर काय ठेवायचं आहे वरती? केसिंग साठी.
केसिंग माहिती आहे ना तुम्हाला? काय असते केसिंग? कपड्यामध्ये आपण काय करतो, आमचाच कपडा दुमडतो, ज्याच्यामध्ये काय वापरली जाते, नाडी वापरली जाते. हा, तशी त्याला केसिंग म्हणतो ना. आता बघा इथे बॅक साईडला 2.5 ते 3 सेंटीमीटर बॅक हाईट वर घ्यायची असते आणि इथे पण तेवढंच वर घ्यायची असते आणि इथून ही क्रॉस लाईन इथे मारायची असते. ही काय झाली बॅकची साईड. ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. आता याच्यामध्ये काय राहील अजून सांगा? बॉटम ठेवणार ना आपण. इथून ही सरळ रेषा, बॉटमची मार्जिन 5 ते 7 सेंटीमीटर घ्यायची आहे इकडे पण. आणि अशा पद्धतीने हा भाग कट करायचा असतो. हा भाग फोल्डमध्ये घेतला तरी चालतो किंवा ओपनमध्ये घेतला तरी चालतो. पुढचे 2 भाग येतात आणि मागचे 2 भाग येतात. अशा पद्धतीने काय हा सिंपल पायजमा कट होतो.